नमस्कार, मी आहे स्नेहल. आमचा कॉन्फिडन्स बिल्डअपचा सेशन 1 रिगार्डिंग मी माझे मत व्यक्त करणार आहे. तर कॉन्फिडन्स बिल्डअप 1 या सेशनमध्ये शिकवलं नक्की काय? तर शिकवलं सगळं प्रॅक्टिकल बरं का. आणि आम्हाला 3 वचन घ्यायला लागले. म्हणजे कुठलं? मी स्वतःला शरण जात आहे, मी स्वतःला शरण जात आहे, मी संघाच्या शरणी जात आहे, मी संघाच्या चरणी जात आहे, मी धर्माच्या शरणी जात आहे, मी धर्माच्या शरणी जात आहे. ओपन युअर आईज. हे आम्ही वचन घेतले. पृथ्वीमध्ये एकच धर्म, एक माणूस आणि एक माणूस, एक धरती आणि पाणी. या व्यतिरिक्त धर्म वगैरे काही नाही आहेत आपल्या पृथ्वीमध्ये, असं सांगण्यात आलं. आणि खूप छान आहे प्रोग्राम बरं का. अजून तुम्हाला पुढची स्टोरी सांगतेच. आणि आम्हाला स्टार्टिंगला सांगितलं पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. आपल्या शरीरामध्ये 2च व्यक्ती कार्य करतात, एक पॉझिटिव्हिटी आणि दुसरी निगेटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी काय करते? तर आपल्यातलं आत्मज्ञान वाढवते, आपल्याला प्रत्येक गोष्टी पुढे पुढे आणते, आपल्याला पॉझिटिव्ह बनवते, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार करते. तसंच निगेटिव्हिटी काय करते? तर निगेटिव्हिटी आपल्याला कुजवून ठेवते, नको करूच, ह्या नको मार्गाला जाऊ असं म्हणते. तर प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी रिझन असतं. आणि ही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये अवतरल्यामुळे आपली ग्रोथ थांबते. हे एक पॉईंट झाला आणि खूप छान वाटलं बरं का. खरंच आहे, रिअल लाईफचं हेच एक्झाम्पल आहे. आपण पॉझिटिव्ह राहिलो की आपल्याला आत्मज्ञान यायला आपोआप सुरुवात होते. नंतरचं काय शिकू? हिऱ्याची आत्मकथा. हिरा म्हणजे काय असतं? तर हिरा म्हणजे एखादं खूप मोठ्या डोंगरात त्याची आत्मकथा अशी आहे. खूप मोठ्या डोंगरात दडलेला असतो आणि त्याच्यावर एक पावसाचा थेंब पडून कुठेतरी थोडासा चमकतो. हळूहळू पाऊस पडल्यामुळे ते हळूहळू बाहेर यायला लागतं आणि डोंगराच्या कित्येक कपारीतून, कित्येक पावसातून तो टाक्याचे घाव म्हणतात ना, टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. तर कित्येक घाव सुचल्यावर तो हिरा बाहेर येतो आणि एकदम चमक निर्माण करतो. तसंच लाईफचं आहे. आपण योग्य डिसिजन नाही घेतलं, योग्य डिसिजनने योग्य मार्गाने नाही चाललो तर आपलंसुद्धा असंच कुजून वगैरे जाऊ शकतो. तर प्रत्येक दिवशी आपण नवं शिकलं, काहीतरी नवं बनलं तर नक्कीच आपल्यात ग्रोथ होईल.